नमस्कार मंडळी, गुड आफ्टरनून. मित्रांनो, गौरी सणाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. मित्रांनो, वाडा विक्रमगड या साईडला कालच चालल्या गौरी चालवल्या आणि हे पालघर एरियामध्ये आमच्या या साईडला मनोरच्या या साईडला दुर्वेशपासून इकडे दुर्वेशला पण वाटतं कालच चालवल्या. या आमच्या एरियामध्ये ह्या आज चालवतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपला हा गौरीचा होईल. आज व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्याकडे गौरी कशा चालवतात, कशा काय पद्धत आहे ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करतोय. बायकोने लावले तयारी करायला. चला, आमच्याकडे ना पहिले बघा असे पट्टे ओढतात गेरूचे किंवा तांबडी माती असते ना त्याचे पट्टे ओढतात बघा. असे सर्व घराला जशा दरवाजा असलं कुठं काय असला तिकडे तिकडे ती गौर चालते असं दाखवतात. बघा इकडे एक खोली आहे, इकडे दाखवलं आणि बघा इकडे आणि हे बाय त्या दरवाजाजवळ पण आणि गौर आम्ही इकडे बसवणार आहेत बघा या ठिकाणी. हे सर्व बायकोने सगळं पट्टे वगैरे ओढून ठेवलं आहे. आता गौरी चालवायच्या बाकी आहेत बघा. पुरी बिरी तयार झाल्या आहे मस्तपैकी टकाटक गजरे बिजरे मालून. आणि ह्या पुरी तयारी करू लागल्या नाश्ता करायला. जाम संत भूक लागले बिटूला जेवायला. नाही हसमुख. आणि बायकोने पण मस्तपैकी तयारी केली आहे. बघा मित्रांनो, इथं गौर धरून माझ्या मुलीला ठेवलं आहे. कारण की इथं गौऱ्या असतो म्हणजे मी असतो, पण ते पोरींचा हट्ट पुरवला म्हणजे पोरीनं उभं केलं आहे गौर धरून ना. हे आमची गौर ना ते नैसर्गिक इंदाईचे झाड असतं ना, हे बघा इंदाईचे झाडचे गौर आमची नैसर्गिक आदिवासी पद्धतीने. बघा ते गौर बाहेर ठेवतात ना. आत्ता आणली ते आतमध्ये, त्याची आता मस्त पूजा करतील, तिला गोड वगैरे खायला देतील आणि नंतर ती ताटात ठेवतील. आणि ताटात पण ठेवतील ती. नंतर मग ती अशा मुठी मारी तसे ते त्याची पावलं काढायची ना, ती पुढे ढकलीत न्यायची. जिथे आपली चूल असते ना तिथे गौर बसवतात इकडे. बघा आता गौर सुपात ठेवली, तिला 5 फळं नारळ वगैरे सगळं ठेवलं, वेण्या वगैरे गौरीला. आणि आता इथे पण पूजा करतील गौरीचा. इथून ती चालत जाईल. म्हणजे आपण चूल असते ना तिथे गौर बसवतात बघा. आता पूर्ण घराला अशीच चालवतील. आमच्या गौरी चालवला इकडे. चला सविस्तर नीट दाखवतो तुम्हाला मी. बघा हे ताटात आहे ना ते तांदळाचं पीठ आहे, भिजवलं आहे ते. आणि त्याच्यात दोन्ही हात बुडून ना ते पावलं काढायचे आणि त्याला ते टिपकं लावायचं बोटांना असं. आणि तशी चालत पुढे जाईल. अशी आता पूर्ण घराला चालेल ती. आणि नंतर ती चुलीजवळ नेऊन बसवायची. बघा झालं चालून ना पूर्ण घराला. आता तिकडे बसवायचं बाकी आहे फक्त. त्यात आता बायको तिकडे पूजा केली. पोरी तर नाचा लागला आहे. बघा जसं पहिल्यात मेन दरवाज्यावर तिथे ते गोल करून ना ते हे काढलं बघा, त्याला टिलं दिलं. ते आता पाठीमागच्या दरवाज्यासमोर पण ते काढायचं. तसं पाठीमागून पण ते गौर आतमध्ये येते. बघा बायकोने इकडे लागली गौर बसवायला. बघा इथं आमचे चुलीनं गॅस आहे, तिथं बसवले आम्ही.
मोबाईल बसत